मी प्राध्यापक संतोष महाले तुम्हा सर्वांचं SY.BComच्या कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये प्रथमतः मी सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण चॅप्टर नंबर 2 एलिमेंट्स ऑफ कॉस्ट याची जी थिअरी आहे याच्या अगोदर आपण ती सगळी PPTच्या द्वारे संपवलेली आहे गुगल मीटवर। तर आज आपण ह्या कॉस्ट शीट जो आहेत किंवा एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये जो शेवटचा पार्ट असतो एक्झाम्पल आहे त्याच्यावर हे कंपल्सरी तुम्हाला विचारलं जात असतं फायनल पेपरला म्हणा किंवा कोणतीही एक्झाम असो तुमची SYची कॉस्टिंगची त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट शीट खूप महत्त्वाचं आहे। फायनल पेपरला पण तुम्हाला हे विचारलं जात असतं त्याच्यामुळं आपल्याला याच्यावर काही एक्झाम्पल बघायचे आहे। एक्झाम्पल खूप इझी आहे त्याची थिअरॉटिकल पार्ट ह्या एक्झाम्पल कसं सॉल्व करायला पाहिजे आपण ते सगळं तुम्हाला मी थिअरीमध्ये सांगितलेलं आहे। तर आज आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याचं सोल्युशन इथं मी तुम्हाला करून दाखवणार आहे। बघा हे जे एक्झाम्पल आहे त्याचं जे एक्झाम्पल तुम्हाला मी व्हॉट्सअपला सेंड करणार आहे आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला मी यूट्यूबला अपलोड करत आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण एक्झाम्पलच्या सोल्युशनला सुरुवात करूया। आता आज जे आपण एक्झाम्पल घेतलं आहे बघा आदित्य इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे ही एक कंपनी आहे। तर त्या कंपनीचं आपले काय करायचं आहे कॉस्ट शीट तयार करायचं आहे। तर बघा कॉस्ट शीट तयार करत असताना आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या आहे त्याची जी सिक्वेन्स आहे हे कॉस्ट शीट कसं सॉल्व करायचं त्याची सगळी सिक्वेन्स फर्स्ट नंबरला काय घ्यायचं सेकंड नंबरला काय घ्यायचं हे सगळं तुम्हाला मी याच्या आधी सांगून झालेलं आहे। तर हे एक्झाम्पल आत्तापर्यंत 2 वेळा विद्यापीठाच्या पेपरला विचारलं गेलेलं आहे त्याच्यामुळं जे एक्झाम्पल विचारले गेले आहे त्यात सोल्युशन तुम्हाला मी इथं करून दाखवणार आहे। बघा ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस आपल्याला इथं आलेले आहेत। बघा ही जी आदित्य इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची कंपनी आहे तिचं आपलं काय करायचं आहे कॉस्ट शीट तयार करायचं। आता कॉस्ट शीट म्हणजे काय की ह्या आदित्य जी इंडस्ट्रीज आहे ह्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट ती कंपनी मॅन्युफॅक्चर करत असेल तर त्या प्रोडक्टची कॉस्ट किती आली नेमकी टोटल कॉस्ट किती आली उत्पादन खर्च किती आला तो खर्च ती कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे। आपल्याला ती कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक कॉस्ट शीट तयार करणार आहोत। ह्या कॉस्ट शीटमध्ये त्या प्रोडक्टसाठी जे काही सगळे खर्च आले आहेत तर ते आपल्याला इथं एकाखाली एक सगळे घ्यायचे आहे त्याची सिक्वेन्स आपण ठरलेलीच आहे त्याप्रमाणे आपण घेणार आहोत। ठीक आहे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सुरुवात करत असताना कॉस्ट शीटच्या एक्झाम्पलची सुरुवात करत असताना तुम्हाला नेहमी पहिल्यांदा प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करावी लागते। आता प्राईम कॉस्ट म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना मी थेरॉटिकल लेक्चरला सांगून झालेलं आहे। प्राईम कॉस्टमध्ये आपण डायरेक्ट मटेरियल एक्सपेन्सेस डायरेक्ट लेबर एक्सपेन्सेस अँड अदर एक्सपेन्सेस असे 3 हे डायरेक्ट हे आपण काय करतो सुरुवातीला ॲड करतो असतो। म्हणजे आपल्याला एक समरी दिलेली सगळ्या एक्सपेन्सेसची काय दिलेली आहे समरी दिली त्याच्यापैकी आपल्याला काय करायचे डायरेक्ट एक्सपेन्सेस शोधायचे डायरेक्ट मटेरियलचे एक्सपेन्सेस डायरेक्ट लेबरचे एक्सपेन्सेस आणि अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस हे शोधायचे आहे आणि त्यांची सुरुवातीला आपल्याला ते घ्यायचे आहे आणि मग ह्या तिघांची बेरीज केली की आपल्याला काय मिळते प्राईम कॉस्ट मिळत असते। मग त्या दिशेने आपण आता बघूया। आता बघा बऱ्याच वेळा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट जर दिली नसेल तर तुम्हाला ती कॅल्क्युलेट करायची असते। कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय करायचं डायरेक्ट मटेरियल जे आहे त्याचं ओपनिंग स्टॉक त्याच्यामध्ये परचेसेस त्या कालावधीमध्ये असेल तो ॲड करायचा त्यातून क्लोजिंग स्टॉक काय करायचं त्या मटेरियलचा लेस करायचा मग आपल्याला भेटते कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड। आलं लक्षात कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम म्हणजेच डायरेक्ट मटेरियल। जर एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियल दिलं नसेल तर आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायची असते। जर तुम्हाला डायरेक्ट एक मटेरियल जर एक्झाम्पलमध्ये आलेलं असेल दिलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करण्याची गरज नसते। आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट तुम्हाला डायरेक्टली दिलेली नाही आहे त्याच्याऐवजी तुम्हाला मटेरियलचे ओपनिंग स्टॉक मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक किती मटेरियल परचेस केलं वगैरे किंवा ते मटेरियलसाठी आलेले खर्च हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचे आहे। खूप सोपं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का त्या मटेरियलचा आपल्याला डायरेक्ट मटेरियलचा ओपनिंग स्टॉक पहिल्यांदा घ्यायचा आहे। बघू आपण एक्झाम्पलमध्ये आलेला आहे का तो आपण घेऊया एकदा। बघा ओपनिंग बॅलन्स आहे मटेरियलचा स्टॉक ऑफ मटेरियलचा तो म्हणजे आहे 40,000 रुपये। तो आपल्याला पहिल्यांदा इथं घ्यायला पाहिजे ओपनिंग स्टॉक। बघा इथं आपण म्हणूया ओपनिंग स्टॉक बघा ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 40,000 रुपये। पुढे रॉ मटेरियल बरं का ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल तो आहे 40,000 रुपये 40,000 40,000 रुपयाचा ओपनिंग स्टॉक आहे। याचा अर्थ आपल्याला समजा एखादा एक्झाम्पलची जी कॉस्ट शीटचा डेटा आहे तो आपल्याला समजा 1 एप्रिल ते
30 जून असं आलेलं आहे समजा. ह्या 3 महिन्याचं आपलं काय करायचं आहे, कॉस्ट शीट तयार करायचं समजा, नाही का. त्याची ओपनिंगची तारीख किती, 1/4, म्हणजे 1/4चा स्टॉक असेल तो ओपनिंग असेल आणि 30 जूनचा तो स्टॉक असेल तो क्लोजिंग स्टॉक असेल. अशा प्रकारे आपण हा ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक आपण ओळखायचा आहे. 40,000 ओपनिंग स्टॉक. आता रॉ मटेरियल काही परचेस केलं आहे का ते आपण बघू याच्यामध्ये. बघा एक्झाम्पल मग तुम्हाला दिलेलं आहे मटेरियल परचेसेस, बघा 4 लाख रुपयाचे. बघा तुम्हाला एक समरी दिलेली आहे सगळे एक्सपेन्सेसच्या एकाखाली एक. ज्यावेळेस तुम्ही एखादा एक्सपेन्स इथं घेतला त्याला टिक मार्क करायची. आता मी परचेसेस ऑफ रॉ मटेरियल घेणार, त्याला पण टिक मार्क करायची. म्हणजे जे तुम्ही टिक मार्क केले याचा त्याची पोस्टिंग आता करून झालेली आहे, म्हणजे तुम्हाला त्याची पुन्हा पोस्टिंग करायची गरज नसते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे थोडंसं सोयीस्कर जातं. आता मटेरियल परचेसेस आहे बघा, परचेस ऑफ रॉ मटेरियल. बघा ओपनिंग स्टॉकमध्ये काय करायचं, ॲड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. किती रुपयाचं आहे, 4 लाख रुपयाचं मटेरियल परचेस केलेलं आहे, 4 लाख. म्हणजे मटेरियल ओपनिंग स्टॉक किती होता, 40,000. परचेसेस किती केले ह्या वर्षामध्ये किंवा ह्या कालावधीमध्ये आपण 4 लाख रुपयाचं मटेरियल काय केलं, परचेस केलं. दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. बघा आता आपण ॲडिशन करून घेऊया, याच्यामध्ये इतर दुसरं काही नाही आहे, ॲडिशन करायला काही हरकत नाही. उत्तर येतं 4,40,000. आलं लक्षात. आता त्याच्यातून काय करायचं, मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक काय करायचा, लेस करायचा आहे का बघूया आपण. आता बऱ्याच वेळा एक्झाम्पल मग तुम्हाला कॅरेज इनवर्ड वगैरे हे दिलेलं असतं. कॅरेज इनवर्ड आपण परचेसमध्ये ॲड करायचं असतं, लक्षात ठेवा. ह्या एक्झाम्पलमध्ये नाही आहे म्हणून ॲड करण्याची गरज नाही आहे. फ्रेट इनवर्ड असेल परचेस ऑफ रॉ मटेरियलमध्ये ॲड करायचं, हे एक्झाम्पलमध्ये नाही आहे त्याच्यामुळे आपण ॲड काही करत नाही. असू द्या, हे एक्झाम्पलमध्ये नाही आहे. पुढे बघा आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे ह्या मटेरियलचा. बघा इथं घेऊया आपण लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तो आहे 50,000. इथं ॲक्च्युली मायनस दाखवण्याची गरज नाही, आपण एकदा दाखवलेलं आहे. असू द्या, दाखवायची काही गरज नाही. 50,000 रुपयाचं क्लोजिंग स्टॉक आहे, तो काय करायचा, याच्यातून लेस करायचा. किती येतं आन्सर बघा, 3,90,000, 3,90,000 त्याचा आन्सर येईल. ठीक आहे. त्याच्या अमाऊंट काय करायची आपण आउटरला घ्यायची, 3,90,000 हे आहे, हे आउटरला घेऊन टाका. इथं आपण जी वजाबाकी केली ती 3,90,000. आता बघा याला काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. याचा अर्थ काय, ह्या कालावधीमध्ये आपण 3,90,000 रुपयाचं मटेरियल यूज केलं, वापरलं. हे काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरला. ओपनिंग स्टॉक 40,000 होता, ह्यावेळेस आपण परचेस केलं 4 लाखाचा. असा टोटल स्टॉक आपला किती आहे, 4,40,000चा. आणि आपण हे वर्ष संपलं त्यावेळेस शेवटी शिल्लक किती होता, 50,000चा. म्हणजे 4,40,000पैकी 50,000 स्टॉक शिल्लक होता. याचा अर्थ 3,90,000 स्टॉक काय झाला या वर्षी आपण किंवा ह्या कालावधीमध्ये आपण काय केला, वापरला, यूज केला, कन्झ्युम केला. याला काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. बघा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड. किती आलं ते, 3,90,000 एवढं मटेरियल काय केलं, कन्झ्युम केलं आपण. बघा त्याला इथं ए म्हटलंय, आपण ए म्हणूया. पहिलं आपण कॅल्क्युलेट केलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड 3,90,000च. बघा आता हे झालं मटेरियल. याचा अर्थ डायरेक्ट मटेरियल आपल्याला दिलं नव्हतं, आपण ते कॅल्क्युलेट केलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, पुढं डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस काय करायचे, ॲड करायचे. आता बघा डायरेक्ट मटेरियल काही आलेलं, वेजेस काही आलेलं आहे का, लेबर काही आलेलं आहे का, बघा आपण बघूया. याच्यामध्ये बघा डायरेक्ट वेजेस आपण काय करायचे, ॲड करायचे. घ्या इथं म्हणायचं ॲड डायरेक्ट वेजेस, किंवा त्याला लेबर पण म्हणू शकतो आपण, डायरेक्ट वेजेस किंवा लेबर. ओके, त्याला अंडरलाईन करा. एक्झाम्पलमध्ये काय मटेरियल आले, लेबर आलेलं आहे का बघा बरं, डायरेक्ट लेबर आहे बघा. डायरेक्ट वेजेस म्हटलं इथं, डायरेक्ट वेजेस किती अमाऊंट आहे त्याची, त्याची अमाऊंट आहे 3 लाख रुपये डायरेक्ट वेजेसची. बघा घेऊ आपण ती इथं म्हणा डायरेक्ट वेजेस, त्याच्या अमाऊंट किती आहे 3 लाख रुपये. इथं घ्यायचे 3 लाख डायरेक्ट वेजेसची. आता त्याच्यानंतर बघा अजून डायरेक्ट वेजेस आहे का काही, नाही, तेवढेच 3 लाख रुपयाचे.
आलं लक्षात. नंतर पुढं आपण ॲड काय करत असतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस. परंतु हे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्सेसची एकही अमाऊंट आलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण ॲड करायचा काही प्रश्न येत नाही. ठीक आहे, हे घ्यायचं आउटरला 3 लाख रुपये. आलं लक्षात. तर डायरेक्ट वेजेस आपण आउटरला घेतलेलं आहे 3 लाख रुपयाचं. आता यांची बेरीज करून बघा किती येते. 3 आणि 3 6,90,000. 6,90,000 याला काय म्हणायचं आपण, प्राईम कॉस्ट. बघा इथं याला म्हणायचं प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट किती आली तुमची, 6,90,000 रुपयाची आली. बघा प्राईम कॉस्ट करत असताना आपण काय केलं, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे आपण ॲड केलेलं आहे. नंतर पुढं प्राईम कॉस्ट झालं की आपण ओव्हरहेड्स ॲड करायला सुरुवात करत असतो. आपण थेरीमध्ये घेतलं आहे असं. तर ओव्हरहेड्स ॲड करत असताना बघा पहिला ओव्हरहेड्स आपण ॲड करत असतो फॅक्टरी ओव्हरहेड्स. घेऊया आपण हेडिंग टाकू तिथं, ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्याला काय करा, एक अंडरलाईन मारली तरी चालते, फॅक्टरी ओव्हरहेड्स. ओके. आता फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय, फॅक्टरीमध्ये किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटला जे काही आपण खर्च केले असतील त्यांना आपण काय म्हणतो, फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस. असे फॅक्टरी रिलेटेड जे काही एक्सपेन्स आहे ते सगळं आपण फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये एक एक खाली काय करायचे, ॲड करायचे. आलं लक्षात. चला आता फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण ॲड करायला सुरुवात करूया. बघा पहिला आहे फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये इनडायरेक्ट. एक्झाम्पलमध्ये आहे इनडायरेक्ट. किती अमाऊंट त्याची, 50,000 रुपये. बघा इनडायरेक्ट वेजेस म्हटलं त्याला, ते घ्यायचे आपण. इनडायरेक्ट वेजेस किती, 50,000. इनडायरेक्ट वेजेस त्याची अमाऊंट आहे 50,000. एक लक्षात ठेवा, डायरेक्ट वेजेस जर असते तर आपण इथं घेतले असते. बघा इथं डायरेक्ट वेजेसमध्ये घेतले असते, पण हे कोणते इनडायरेक्ट आहे म्हणून ते नेहमी लक्षात ठेवा. इनडायरेक्ट वेजेस आलं की ते कुठे घ्यायचं, फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये घ्यायचं. बघा पुढचा ओव्हरहेड्स आहे फॅक्टरीमधला, तो म्हणजे ल्युब्रिकंट्स. ल्युब्रिकंट्स त्याच्या अमाऊंट किती आहे, त्याचं मिनिंग सांगतो तुम्हाला मी, ते एकदा घेऊन टाकू. त्याची अमाऊंट आहे 10,000. आता ल्युब्रिकंट म्हणजे काय, बघा फॅक्टरी असते, फॅक्टरीमध्ये मशिनरीज वगैरे असतात. त्या मशिनरीचे जे काही पार्ट असे असतात की त्याच्यावर आपलं ऑइलिंग वगैरे करावं लागते. ल्युब्रिकंट म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये ग्रीस असं म्हणतो. ग्रीस ॲक्च्युली म्हणजे ग्रीस म्हणजे काय, एका अर्थाने आपण जे ऑइलिंगसाठी जे भाग मशीनचे काय मासे जोडलेले असतात, चेन वगैरे असते बघा ती, त्याच्यावर आपण काय करत असतो, ग्रीस लावत असतो त्याला, किंवा ऑइल त्याच्यावर आपण टाकत असतो. त्याला आपण ल्युब्रिकंट्स असं म्हणतो. ल्युब्रिकंटचा अर्थ ॲक्च्युली मराठीमध्ये होतो वंगण. वंगण त्याचा अर्थ होतो. म्हणजे वंगण म्हणून आपण जे काही ग्रीस ऑइल वगैरे वापरतो त्याला आपण काय म्हणतो, ल्युब्रिकंट्स. हे कुठे यूज करतं आपल्याला माहिती, सगळ्यांना कळतं आहे. मशीन असतं तिथं आपण यूज करत असतो, आणि मशीन कुठं असतं, फॅक्टरीमध्ये असतात. म्हणून ल्युब्रिकंटचा खर्च तुम्हाला फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये ॲड करावा लागेल. पुढचा आहे इन्शुरन्स ऑन प्लांट. बघा इन्शुरन्स ऑन प्लांट. इन्शुरन्स ऑन प्लांट. आता प्लांट म्हणजेच आपल्याला कळतं की ज्या ठिकाणी आपण प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर करतो त्या ठिकाणी जो एरिया आहे त्याला आपण, किंवा जो प्लांट आपण इन्स्टॉल केलेला असतो त्याला आपण प्लांट असं म्हणत असतो. आणि त्या प्लांटचा आपण इन्शुरन्स काढलेला आहे. मग आता प्लांटसाठी इन्शुरन्स काढला म्हणजे तो फॅक्टरीमध्येच येणार, कारण प्लांट ही कुठं असते, फॅक्टरीमध्येच असते. आता प्लांट इन्शुरन्स प्लांट किती आहे, त्याची अमाऊंट आहे 3,000 रुपये. 3,000. नेक्स्ट बघा फॅक्टरीविषयी अजून काय आहे, पुढं आहे पॉवर अँड फ्युएल. पॉवर अँड फ्युएल. पॉवर अँड फ्युएल. आता पॉवर अँड फ्युएल म्हणजे काय, ज्या ठिकाणी आता फ्युएल म्हणजे इंधन आणि पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी सप्लाय वगैरे असेल त्याला आपण पॉवर असं म्हणतो, पॉवर सप्लाय असं म्हणतो असतो. हे नॉर्मली आपण कशासाठी यूज करतो, मशिनरी रन करण्यासाठी, प्रोडक्शन घेण्यासाठी आपण या सगळ्या पॉवर अँड फ्युएलचा, इंधनचा वापर करत असतो. मग आता हे आपण ऑब्व्हियसली कुठे वापरतो, फॅक्टरीमध्ये वापरतो, म्हणून हे फॅक्टरीमध्ये घ्यायला पाहिजे आपण. त्याची अमाऊंट किती बघा, एक्झाम्पलमध्ये आहे 30,000 रुपये. घ्या ती 30,000. पॉवर अँड फ्युएल किती आहे, 30,000. चला नेक्स्ट फॅक्टरीविषयीचा ओव्हरहेड्स बघा. पुढचा आहे डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. डेप्रिसिएशन
ऑन मशिनरी. डेप्रिशिएशन ऑन मशिनरी. आता आपल्याला कळतं सगळ्यांना मशिनरी फॅक्टरीमध्येच वापरली जाते, म्हणून त्या मशिनरीचं डिप्रिशिएशन असेल ते फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये आपण घ्यायला पाहिजे. त्याची अमाऊंट आहे 50,000, 50,000. चला नेक्स्ट फॅक्टरीचा ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे फॅक्टरी रेंट. नावामध्येच अर्थ आहे, नावामध्येच अर्थ आहे फॅक्टरीचं काय आहे, रेंट. हा पण एक एक्सपेंडिचर आहे, हा एक ओव्हरहेड्स आहे. फॅक्टरीचं रेंट म्हटलं का ते फॅक्टरी ओव्हरहेड्समध्येच यायला पाहिजे, लक्षात ठेवा. ते आहे 60,000, 60,000. पुढचं बघा, फॅक्टरीविषयीचं ओव्हरहेड्स आहे रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग. नावामध्येच अर्थ आहे. रिपेअर्स कशाचं आहे, रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरीच्या बिल्डिंगचं काय, रिपेअर. मग फॅक्टरी बिल्डिंगचं रिपेअर असेल त्याचा खर्च हा फॅक्टरी ओव्हरहेड्समध्येच येणार आहे, तो आहे 11,000, 11,000. नेक्स्ट बघा, फॅक्टरीविषयी नाही, चला संपलेलं आहे. एवढं आपण काय करायचं, आता याची ॲडिशन करायला पाहिजे. बघा ॲडिशन किती येते त्याची, मी रेडीमेड घेणार आहे, तुम्ही ॲडिशन करून बघा. ती येते 2,14,000, 2,14,000. ह्याची काय आली ॲडिशन, कशाची, फक्त फॅक्टरी ओव्हरहेड्स किती सगळे 2,14,000. आलं लक्षात. हे काय करायचे असतं, प्राईम कॉस्टमध्ये ॲड करायचे असतात. परंतु लक्षात ठेवा, वर्किंग प्रोग्रेस ओपनिंग असेल तर फॅक्टरी ओव्हरहेडच्या शेवटी, म्हणजे सगळे ओव्हरहेड्स ॲड करून झाल्यानंतर वर्किंग प्रोग्रेस हे काय करायचे, ओपनिंग ॲड करायचे आणि वर्किंग प्रोग्रेस क्लोजिंग काय करायचे, लेस करायचे. त्याच्यात तुम्हाला एक सांगतो वर्किंग प्रोग्रेस म्हणजे काय. समजा एखादं मटेरियल प्रोडक्ट तयार करण्यासाठी 4 स्टेप आहे. पहिली स्टेप झाली, दुसरी पण झाली. आता हे असं अर्धवट तयार झालेलं जे मटेरियल त्याला आपण वर्क इन प्रोग्रेस असं म्हणत असतो. म्हणजे अजून ते मटेरियल फिनिश्ड झालेलं नाही आहे, ते ऑन गोईंग आहे, कम्प्लिटिंग होत आहे ते, नाही का. त्याच्यामुळे अशा मटेरियलला काय म्हणतो आपण, वर्क इन प्रोग्रेस. आणि वर्क इन प्रोग्रेसचा आपण विचार जर केला तर फॅक्टरीमध्येच असतं. म्हणून वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक काय करायचा, वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक काय करायचा, फॅक्टरीच्या शेवटी इथं ॲड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक काय करायचा, फॅक्टरीच्या शेवटी लेस करायचा. बघा ॲड, इथं म्हणूया ॲड ओपनिंग. इथं जागा जास्त लागेल त्याच्यामुळे मी अलीकडे लिहितो, ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस ओपनिंग स्टॉक काय करायचं, ॲड करायचं. त्याची अमाऊंट बघा किती, याच्यामध्ये 10,000 रुपये आलेली. 10,000 रुपये घेऊन टाक इथं, 10,000. हा ॲड करायचा आहे, ॲड करून बघा 2,24,000 आली. अशा प्रकारे वर्किंग प्रोग्रेस ओपनिंग काय केलं आपण, ॲड केलं. आता काय करायचं, वर्किंग प्रोग्रेस ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक काय करायचा, लेस करायचा. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. क्लोजिंग स्टॉक काय करायचं, वर्किंग प्रोग्रेसचा काय करायचं, लेस करायचा. बघा क्लोजिंग स्टॉक किती वर्किंग प्रोग्रेसचा आहे, 14,000 रुपये, 14,000. तो काय करायचा, लेस करायचा आहे. किती उत्तर येतं बघा, 2,10,000. हे कुठं घ्यायचे, आउटरला, 2,10,000. आता त्याला काय नाव द्यायचं बघा, प्राईम कॉस्टमध्ये आपण काय करतोय, फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण काय करतोय, ॲड करतोय. मग याला नाव द्यायचं वर्क्स कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट आपण त्याला म्हणत असतो. वर्क्स कॉस्ट म्हणायचं याला, सी वर्क्स कॉस्ट. किती आली आपली, 2,10,000 रुपये काय आली आहे, वर्क्स कॉस्ट आलेली आहे. ठीक आहे. तर असं मला वाटतं की आपण हे वरती घेऊया. मी वरचे रफ करून घेतो जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ते दिसू शकेल. बघा फॅक्टरी ओव्हरहेड्स आपण आतापर्यंत ॲड केले. आता आपल्याला पुढचा 2 नंबरचा ओव्हरहेड्स ॲड करायचा असतो, तो म्हणजे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह
ओव्हरहेड्स हा 2 नंबरला काय करायचं असतं आपण ॲड करायचा असतो. वर्क्स कॉस्टमध्ये ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स काय करायचा असतो ॲड करायचा असतो. ओव्हरहेड साधारणपणे 4 असतात. त्याच्यापैकी आपण ह्या एक्झाम्पलमध्ये ते काय करतो असतो स्टेप बाय स्टेप एकानंतर एक काय करतो असतो ॲड करत असतो. आता पुढचा नंबर कोणाचा आहे कारण आता फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करून झाले. पुढचा नंबर आहे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सचा. बघा इथं ॲड म्हणा ॲड ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स अंडरलाईन केली तरी चालेल. ओके. आता ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे काय. आता ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस म्हणजे काय ज्या ठिकाणून आपण प्लॅनिंग करणं असेल बिझनेसचं ऑर्डर देणं वगैरे असेल डिसिजन वगैरे घेणं असेल टायपिंग वगैरे करणं असेल वगैरे सगळे हे कामं चालतात नाही का. त्याला आपण ऑफिस असं म्हणत असतो. मग या ऑफिसमध्ये ऑफिसविषयी जे काही खर्च असेल ते सगळे काय करायचे आपण ऑफिस ओव्हरहेड्समध्ये काय करायचे ॲड करायचे. मग आता ऑफिसविषयी कोणते कोणते आहे ते आपण आता त्याच्यामध्ये शोधायला सुरुवात करूया. वर्क्स कॉस्ट किती आली होती बघा आपली 2,10,000 आली होती वर्क्स कॉस्ट नाही का. नंतर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस बघा किती याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघा ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आलेले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस याच्यामध्ये किती दिले बघू आपण एक्झाम्पलमध्ये. अमाऊंट आहे त्याची 1,00,000 रुपये 1,00,000 1,00,000 ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किती 1,00,000 रुपये आहे. आता बघा आता याच्यामध्ये ना ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये तेवढं एकच आहे 1,00,000 रुपयाचं. आपण तो काय करूया ॲड करून घेऊ. बघा एक आपल्या याच्यामध्ये पॉईंट आपला राहिला आहे तो म्हणजे काय माहिती आहे का 2,10,000 आपलं काय आलं होता फॅक्टरी ओव्हरहेड्स आली होती 2,10,000 आणि हा इथं 2,10,000च घ्या 2,10,000 याच्यामध्ये एक चूक आपली अशी झाली चूक ॲक्च्युली नाही ती प्राईम कॉस्ट आपली किती आली ती 6,90,000 6,90,000 ही प्राईम कॉस्ट आली होती वरती. त्याच्यामध्ये फॅक्टरी कॉस्ट किती आली आपली 2,10,000 या दोघांची काय करायची बेरीज करायची. बघा ती किती येते 9,00,000 आणि त्याला आता म्हणायचं वर्क्स कॉस्ट. वर्क्स कॉस्ट किती आली आपली आता 9,00,000 रुपये. ठीक आहे काही नाही प्राईम कॉस्टमध्ये आपण फॅक्टरी कॉस्ट काय केली ॲड केली त्याला काय नाव दिलं आपण वर्क्स कॉस्ट. ठीक आहे. आता हे किती आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किती 1,00,000 रुपये ते आहे तशा आउटरला घ्यायचे कारण तेवढी एकच अमाऊंट आहे इथं आउटरला म्हणा. आता हे 9,00,000 आणि हे 1,00,000 किती झाली आता 10,00,000 टोटल किती बेरीज झाली 10,00,000. म्हणजे आपण काय केलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस काय केलं आपण त्याच्यामध्ये ॲड केले. आता एक लक्षात ठेवा फिनिश्ड गुड्स ओपनिंग काय करायचे ऑफिस ओव्हरहेड्स नंतर ॲड करायचे आणि फिनिश्ड गुड्स क्लोजिंग ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स नंतर काय करायचे लेस करायचे. ते लक्षात ठेवा वर्क इन प्रोग्रेस फॅक्टरी नंतर ओपनिंग ॲड करायचे आणि वर्क इन प्रोग्रेस क्लोजिंग हे फॅक्टरी नंतर लेस करायचे आणि फिनिश्ड गुड्स ओपनिंग हे ऑफिस नंतर ॲड करायचे आणि फिनिश्ड गुड्स क्लोजिंग हे ऑफिस नंतर काय करायचे लेस करायचे. हे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फिनिश्ड गुड्सचं ओपनिंग स्टॉक आणि फिनिश्ड गुड्सचा क्लोजिंग स्टॉक दोन्ही आलेले आहे त्याच्यामुळे ओपनिंग ॲड करावं लागेल आणि क्लोजिंग लेस करावं लागेल. बघा करूया आपण ते ॲड ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स म्हणजे काय की जे तयार झालेले आहेत फायनल झालेलं आहे प्रोडक्ट त्याला आपण काय म्हणतो फिनिश्ड गुड्स. किती बघा ते 1,00,000 रुपये आहे ते आपण काय करायचे इथं ॲड करायचे. बघा इथं 1,00,000 रुपये किती बेरीज झाली 11,00,000 11,00,000 म्हणजे वर्क इन फिनिश्ड गुड्स ओपनिंग काय केलं आपण ऑफिस नंतर ॲड केले आणि मग आपण ते बेरीज केली किती आले 11,00,000. आता फिनिश्ड गुड्सचं क्लोजिंग स्टॉक काय करायचा लेस करायचा. बघा इथं लेस म्हणूया आपण लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ
फिनिश्ड गुड्स किती बघा, एक्झाम्पलमध्ये आलेले फिनिश्ड गुड्सचं क्लोजिंग स्टॉक किती, 1,50,000, 1,50,000, 1,50,000. किती उरेल बरं इथं, 9,50,000, 9,50,000 हा उरला नाही का. म्हणजे आपली टोटल जे आहे कशाची, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडची टोटल किती आली बघा, किती आली टोटल ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडची, मग अशी 10 लाख आली होती. त्यात ओपनिंग काय केलं आपण, ॲड केला, क्लोजिंग काय केलं आपण, लेस केला. लक्षात. मग आता आपला जो याचा अर्थ काय झाला, आपण वर्स कॉस्टमध्ये हा ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स काय केले, आपण ॲड केले आणि टोटल बेरीज किती आली, ॲडिशन 9,50,000. त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सी झाला. आता डी असेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. किती आले, 9,50,000. एक लक्षात ठेवा, प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली, त्यात फॅक्टरी एक्सपेन्सेस ॲड केले, त्याच्यामध्ये ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड केले आतापर्यंत आपण. लक्षात. आतापर्यंत आपलं काय भेटले, आपण कॅल्क्युलेट केलं ते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आता शेवटचा जो ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता दुसरा झाला, आता आहे तिसरा. त्याला कोणता ओव्हरहेड्स पुढचा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. त्याला अंडरलाईन केलं तरी चालेल. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. बघा, आपलं प्रोडक्ट आता मॅन्युफॅक्चरिंग करून झालेलं आहे. ते मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर आपण ते मटेरियल काय करतो, सेल करत असतो. आणि सेल करण्याविषयी समजा ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे, पॅकेजिंग एक्सपेन्सेस वगैरे, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस वगैरे नाही का, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस वगैरे, हे सगळे कुठे घेणार आपण, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये घेणार. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कोणते कोणते आले आहे ते आपण एकदा बघूया. पहिला आहे कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स किती अमाऊंट त्याची बघूया आपण. ते आहे 60,000, 60,000. इनरच्या कॉलम ठेवतोय आपण ती. आता कमिशन ऑन सेल्स म्हणजे काय, जे सेल्समन असतात, मटेरियल सेल करण्याचं काम करतात नाही का, मार्केटिंग करण्याचं काम करत असतात. सेल करत असताना आपण जे सेल्समन असतात त्यांना आपण कमिशन देतो. त्यांना आपण मोटिवेट करण्यासाठी आपण कमिशन त्यांना देत असतो. उदाहरणार्थ आपण त्यांना सांगितलं की तुम्हाला 5% कमिशन भेटेल. याचा अर्थ त्यांनी 100 रुपयाचे गुड्स विकले की आपण त्यांना 5 रुपये देणार. त्यांनी 1,000 रुपयाचे गुड्स विकले की आपण त्यांना 50 रुपये कमिशन देणार. म्हणजे हा खर्च आपण कशासाठी केला, एक्सपेन्सेस ओव्हरहेड्स कशासाठी केला, सेलिंग व्हावा म्हणून आपण काय केलंय, कमिशन ह्या सेल्समनना आपण पेड करतोय. म्हणून हे जे सेल्समन कमिशन आहे ते सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्समध्ये यायला पाहिजे. त्याची अमाऊंट किती, 60,000. बघा पुढचं, सॅलरी टू सेल्समन. सॅलरी टू सेल्समन. सॅलरी टू सेल्समन. बघा, सॅलरी कोणाला पेड केली, ही सेल्समनना. जो काय करतो मटेरियल सेल करण्याचं काम करतो त्याला आपण सेल्समन असं म्हणतो, त्याला आपण सॅलरी पेड केली. याचा अर्थ हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचं ओव्हरहेड्स आहे, कारण हा सेल्समनलाच आपण सॅलरी पेड करतो आहे. त्याची अमाऊंट बघा, सेल्समन म्हणजे जो आपल्या गुड्स सेल करण्याचं काम करतो, त्याची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये, 1,00,000. ठीक आहे. पुढचा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आपण बघूया. तो म्हणजे आहे कॅरेज आउटवर्ड. एकदा आपण लिहून घेऊ, तुम्हाला मिनिंग सांगतो मी. कॅरेज आउटवर्ड. त्याची अमाऊंट बघा किती, कॅरेज आउटवर्डची ती आहे 20,000 रुपये, 20,000. कॅरेज आउटवर्ड. आता आउटवर्ड म्हणजे काय हे सांगतो तुम्हाला मी. ज्यावेळेस आपण आपले गुड्स सेल करतो, आपल्या गुड्स आपल्या गोडाऊनमधून बाहेर जातात, त्याला आपण आउटवर्ड असं म्हणतो. बाहेर जाणे म्हणजे आउटवर्ड. सेल केलं म्हणजे आपल्या गुड्स आपल्या डिपार्टमेंटमधून किंवा आपल्या गोडाऊनमधून काय जातात, बाहेर जातात. आणि कॅरेज म्हणजे काय, वाहतुकीचा खर्च. आपल्या ठिकाणापासून कस्टमरपर्यंत ज्या गुड्स आपण डिलिव्हर्ड करतो, पाठवतो, त्याचा खर्च आपण पेड केला, त्याला आपण म्हणतो कॅरेज ऑन आउटपुट किंवा कॅरेज आउटवर्ड. सेल्स केला म्हणून आपण आउटवर्डचा खर्च कॅरेजचा आपण पेड केला. समजा एक्स नावाचा कस्टमर आहे, त्याला आपण 10,000 रुपयाचे गुड्स सेल केल्या आणि त्याच्या वाहतुकीचा 100 रुपयाचा खर्च आपण पेड केला. याचा अर्थ आपण त्या गुड्स सेल केल्या, आउटवर्ड झाल्या, त्याचा खर्च आपण आपल्या गोडाऊनपासून ते कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचा खर्च आपण पेड केला, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, कॅरेज आउटवर्ड असं म्हणतो असतो. त्याचा खर्च हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनमध्ये यायला पाहिजे, कारण सेल केला म्हणून आपण कॅरेज आउटवर्डचा खर्च पेड केलेला असतो. तो किती आहे, 20,000 रुपये. अशा प्रकारे हे सेलिंग डिस्ट्रीब्युशनचे सगळे ओव्हरहेड्स संपलेले, त्यांची बेरीज करू आपण. किती ते बघा, 1,60,000 आणि 1,20,000 किती, 1,80,000. ते आउटरला घ्यायचे 1,80,000, 1,80,000. अशा प्रकारे सेलिंग डिस्ट्रीब्युशनचं ओव्हरहेड्स किती आलेलं आहे, 1,80,000, 1,80,000. आता
आधी आपण जे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट केले त्यांच्यामध्ये काय करायचे, हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स काय करायचे, ॲड करायचे. बघा यांची बेरीज करून बघा, 9 1 10, 11,30,000. किती उत्तर आलं, 11,30,000. मग याला काय म्हणायचं बघा, डी. आता हा आहे ई, म्हणजे टोटल कॉस्ट आता आपल्याला म्हणावं लागेल. टोटल कॉस्ट बघा, टोटल कॉस्ट म्हणजे हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी टोटल कॉस्ट किती आली, आपण जे काही कॉस्ट शीट तयार केले ते एक प्रोडक्ट तयार करण्यासाठी सगळे खर्च आले, सगळ्या खर्चांची बेरीज किती आली, 11,30,000. म्हणजे हे प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपली कॉस्ट खर्च किती आला, 11,30,000 रुपये. आता हे 11,30,000 रुपयाचं जे प्रोडक्ट आहे ते आपण 12 लाख रुपयाला काय केलं, सेल केलं. इथे एक ओळ जागा सोडायची, किती रुपयाला सेल केलं बघा, त्याला काय म्हणतील आपल्याला, सेल्स. एक ओळ जागा सोडायची. का सोडायची तुम्हाला सांगणारच आहे. सेल्स किती झाला, 12 लाखाला, 12 लाख. म्हणजे एक वस्तू तयार करण्यासाठी आपला खर्च किती आला, 11,30,000. कॉस्ट की प्राईस किती आली, 11,30,000. हे 11,30,000 रुपयाच्या गुड्स आपण कितीला विकल्या, 12 लाखाला. याचा अर्थ प्रॉफिट किती झाला, दोघांची मायनस केली तर 70 येईल. म्हणजे सेलिंग प्राईस कशी जास्त आहे आणि कॉस्ट प्राईस कशी कमी. कॉस्ट प्राईस 11,30,000 आहे आणि सेलिंग प्राईस 12 लाख आहे, म्हणून 70,000 रुपये काय आला, प्रॉफिट आला. कारण सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा कशी जास्त आहे. याला प्लसमध्ये म्हणा, प्लसचा अर्थ काय, हा प्रॉफिट आहे. याला काय म्हणायचं, प्रॉफिट. ई नंतर एफ म्हणा, ई नंतर एफ म्हणा त्याला, ठीक आहे. एक आपलं नाव टाकायचं राहिलं होतं 10 लाखाला, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला नाव द्यायचं बाकी आहे. याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हे 10 लाख आहे, याला काय नाव द्यायचं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. एवढे चेंज करा फक्त, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथं आपला ई, हा ई इथं येईल, ई नंतर सॉरी हा डी इथं येईल, डी इथं येईल, ABCD. ई इथं येईल, एफ इथं येईल आणि जी इथं येईल. प्रॉफिटला काय येईल, जी. ठीक आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सांगायचं बाकी राहिलं तर माझ्याकडून. तर लक्षात ठेवा, वर्स कॉस्टमध्ये ज्यावेळेस आपण ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड करतो त्यावेळेस त्याला जे उत्तर आहे त्याला काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग त्याच्यामध्ये तुम्ही ओपनिंग स्टॉक फिनिश्ड गुड्सचा ॲड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक फिनिश्ड गुड्सचा लेस करायचा आणि मग त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. लक्षात. त्याच्यानंतर काय करायचं, पुढं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करायचे. मग तुम्हाला काय मिळते, टोटल कॉस्ट. टोटल कॉस्टमधून काय करायचं, प्रॉफिट जो आहे तो, आता बघा इथं कॉस्ट प्राईस किती आली, सगळी 11,30,000. सेल किती केलं, 12 लाख आले. याचा अर्थ 70,000 काय झाला, आपला प्रॉफिट झाला. तर अशा प्रकारे हे कॉस्ट शीटचं एक्झाम्पल असतं. तर अजून एखादं एक्झाम्पल आपण याच्यावर घेऊ आणि तुम्हाला मी ते यूट्यूबला पाठवणार आहे. तर सगळ्यांना हे एक्झाम्पल समजलं असेल. त्याच्यामध्ये 4-5 गोष्टी आहे. प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, त्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करा. डायरेक्ट मटेरियल जर डायरेक्ट दिली नसेल तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करा, तेच तुमचं डायरेक्ट मटेरियल असेल. डायरेक्ट लेबर ॲड करा, डायरेक्ट एक्सपेन्स ॲड करा आणि मग तुम्हाला काय मिळतं असते. त्याच्यानंतर काय करायचे, ओव्हरहेड्स ॲड करायला सुरुवात करायची. पहिला ओव्हरहेड्स कोणता ॲड करायचा, फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी रिलेटेड जे काही खर्च आहे ते फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये ॲड करायचे. मग तुम्हाला काय मिळते, वर्स कॉस्ट. नंतर काय करायचं, ऑफिस त्याच्यामध्ये वर्क इन प्रोग्रेस ओपनिंग असेल तर ॲड करा शेवटी आणि क्लोजिंग स्टॉक असेल वर्क इन प्रोग्रेसचा तो काय करा, लेस करा. लक्षात. त्याच्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळेल त्याला आपण काय म्हणतो, वर्स कॉस्ट, नाही का, वर्स कॉस्ट. नंतर काय करायचं बघा, इथं वर्स कॉस्ट असं म्हटलेलं आहे. नंतर ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स काय करायचे, ॲड करायचे आणि मग ते ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड करून जे उत्तर येतं 10 लाख रुपये उत्तर त्याला काय म्हणलं आपण, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 10 लाख रुपये. त्याच्यामध्ये फिनिश्ड गुडची ओपनिंग ॲड करा शेवटी पण बरं का, ऑफिसच्या शेवटी. आणि क्लोजिंग स्टॉक फिनिश्ड गुडचा काय करा, लेस करा. आणि हे सगळं प्लस मायनस करून बघा इथं ओपनिंग ॲड केलं आहे, ओपनिंग ॲड केलं आहे आणि क्लोजिंग काय केलं, लेस केलं आहे. आणि मग जे 9.5 लाख रुपये उत्तर आलं त्याला काय म्हणायचं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 9.5 लाख रुपयाचं. नंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये ॲड करा. नंतर ह्या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये सेलिंग ओव्हरहेड्स काय करायचे, ॲड करायचे आणि मग त्याला काय म्हणायचं, कॉस्ट, टोटल कॉस्ट. आणि काय करायचं, सेलिंग प्राईसमधून कॉस्ट प्राईस काय करायची, मायनस करायची. 12 लाख वजा 11,30,000 उत्तर आलं 70,000. आपला काय असेल, प्रॉफिट. तर अशा प्रकारे आपलं हे एक्झाम्पलचं सोल्युशन इथं संपलेलं आहे. सगळ्यांनी व्यवस्थित हे बघा, वहीमध्ये लिहा शक्यतो याचं सोल्युशन. आणि एक्झाम्पल तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवलं आहे. वहीवर प्रॅक्टिस करा, पुन्हा सोडवा एक्झाम्पल, तुम्हाला नक्कीच त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल.